व्यू तो अच्छा आ रहा है। तुम्हाला वर यायचंय वरून यायला लागली येऊ शकतो तुम्ही तर घाबरलो होतो एकदा निम्यातून गेलो ह्याच्यामुळे त्यांना थोडं सपोर्ट करा तिथं पाठव तिथून स्टार्ट केलंय भाऊ चढायला लागलाय संदीप भाऊ डायरेक्ट वर गेलाय तो काही इथं झाड आहे इतकं जाग यावी ही तर खतरनाक आहे त्या झाडाला लटकून वर जायचंय पहिल्या दरवाजापाशी ती झाड आहे ना हा ती झाड आहे ना त्या झाडाला लटकायचं आणि वर जायचंय आम्ही इकडून खालून आलोच उभा राहतो हळूहळू चालाय दामान जा हा सावकाश तर जाग्या वर आहे ना त्याच्यामुळं हे पाप हे तर किती कसलत करत आहेत वली येण्यासाठी पण चाललंय कस तरी त्यांचं अवघडच वाटतंय मला चालीतले वली यायचा आले कस तरी आले माग माग बघितलं ना बरं का माग पाहिली का मग टिरिंगच होत नाही पुढे वरच बघून चालावं लागतंय खाली पाहिली की विशेष संपतो खाली जागे आहे ना वारं बी सुटलंय एकदम अशा ह्या किल्ल्यावर शक्यतो येऊच नका बीपी वाढतोय भाऊ गेलाय वर भाऊ गेला इथं अजून ह्या झाडाला लटकून वर जायचंय इथून रोड पलीकडून असला तर बघू नये त्या झाडाला लटकून रिक्स का ते एक जण चाललेत त्याला पण जास्त जाता आहे ना ह्या झाडाला लटकून किंवा ह्या साईडने जर गेलं तर चांगलं मी त्यांना इकडे बोलून घेतो जमतंय थोडं फक्त खाली पाहिलं तर भीती वाटती पण हळूहळू हळूहळू येणं दोन पावलं अजून आलोय खाली पाहिलं काय नाही डिरिंग होत असती डायरेक्ट खाली सेंटर खाली बघायचंच नाही मग ती मनात धडकी भरती या बाटली जाऊ दे त्यांना तू उठ आता थोडी साईडली 70 वर्षाची माणसं साईडने आलो आम्ही ह्या साईडने आलो तर इतकं जागेवर पाहिजेत ह्या तर म्हणजे बीपी वाढतोय भीती वाटते हे आहे इकडं भीमाशंकरचा डोंगर आहे आणि ती बघा किती उंच डोंगर खाली बघा अशी झाड आहे छोटी छोटी दरी आणि आम्ही जे किल्ले ऐकून आलो ती बी खालून आलो इतकं डेंजर जागेवर पायऱ्या आहेत ना बघा लईच डेंजर आहे तर चला आम्ही चाललो तुवर गडाकड खतरनाक एकच नंबर खतरनाक तिकडे बी दाखव बोला चालू केलंय का हा थोडं प्याज जरा ही आहे काही नाही वर घ्या खाली थोडं दरी दाखव साईडला पुन्हा दाखव मला करू मग तुम्ही नाही गावात बोला ना बोलायला म्हणजे कसा अनुभव आहे आतापर्यंत अनुभव इतका खतरनाक आहे म्हणजे पूर्ण बीपी वाढतोय शेवट जाण्याची चान्स आहेत असं बीपी वाढतोय तिकडे जाते बोला बी थोडं तर हे बघा वन माकल बसलाय तेवढाच एक पॅच आहे तेवढाच खतरनाक पॅच आहे ते येतात खालचा आहे या आता वरतून चला भाऊ तरी डेंजर हा हा कसं जीवा भावाची पोर आहे तुम्ही मित्र माझे म्हणून मी येतोय ना आपली टप्पर नाही हा किल्ला खतरनाक आहे 2 टप्पे पार केले तिसरा टप्पा अजून पार करायचा आहे संदीप भाऊची वर हात 2 टप्पे पार केलेत ते बी 2 पॅचेस थोडे अवघड आहेत पण सोपे येतं त्याला जर 4-5 जण असले तर लास्ट पॅच हो भरपूर अवघड आहे असं म्हणते भाऊसाहेब पडोळे मी आम्ही जाणार आहेत वर तो शेवटचा टप्पा चढणं होईन नाही होईन सांगते नाही जर चढणं झालं तर 100% जाऊ पॅच खूप अवघड येतं तर पण एक आहे आमच्या संग एक ताई आहे पुढं गेली आहे त्यांना आम्ही हेल्प केलेली आहे आणि ते जाऊ शकतात म्हणून आम्ही पण जाऊ शकतो तर बघू आता ते वर शेवटचा टप्पा जातील का नाही सांगतेत नाही पण बघू माणसं किडूची दिसतात ह्याच्यात दिसत बी नाहीत तर हो का इथं दिसतेत ह्या पॉईंटला अजून माणसं येत पण झूम करून दाखवले तुम्हाला आता तर दिसत बी नाहीत पुन्हा एकदा झूम करून दाखवतो माणसं तर बघा दिसतेत माणसं तर भरपूर जण यायला लागलेत किल्ल्याकडं आम्ही ही जी वाट आहे ही तर माणसं इथं आणि ही असंच पार त्या तिकून गावाकडून आलो चलत तर 1-1.5 तास झाला आता त्याच्यानंतर इकडं असं जंगल आहे ह्या साईडने आम्ही वर आलेलो आहेत 2च रिक्षा प्याचे सोपे आहेत पण खाली पाहिलं तर भीती वाटते इतकं डोंगर उंच आहे हो बघा खाली झाडं किडूची दिसतात हे बघून भीती वाटते म्हणून वर जाऊ वाटत नाही आणि त्याच्या साईडचा बघा भीमाशंकर साईडचं म्हणजे सह्याद्री किती उंच आहे जरी सह्याद्रीत आता जरी मोबाईलमध्ये आपण सह्याद्रीचे डोंगर दाखवले जरी बारीक वाटत असले तर ते म्हणजे डोळ्यांनी पाहण्यात
इतके उंच आणि किल्ला अवघड वाटतो. तर एकदा जर आलं ना तर ठोके 100%च वाढणार. पण ज्याची याची इच्छा ते येऊ शकतो. थोडा एक्सप्रेसवाले फिरणारी माणसं असले तर. ताई एक आलेली आहे ती पण मी दाखवतो. त्यांनी 2 टप्पे पार केलेत. मी सुद्धा केले नव्हते गेल्या वर्षीला आणि आम्ही त्यांना मदत करतो ते पण करतात. तर बघू आता ते शेवटचा टप्पा पार करतात का. आता तुम्हाला मी ना पाठीमागं हे गोरखगड आहे आणि मच्छिंद्रगड आहे आणि ह्याच्यावर जाता येत नाही. भाऊन ते इथं गेलेलेत पुढं ते पण दाखवतो मी. तर हे मच्छिंद्रगडावर काय जात नाहीत. पाठीमागून आलोच. पाठीमागं बघा कशी उंच उंच डोंगर आहेत. हे अशी उंच लय उंच डोंगर आहेत. पाठीमागून आलोच. चला पुढचं व्ह्यू दाखवतो. माकडं ते माकडं काय हल्ला करतात आमच्या. खरं नाही काही वाटत. खतरनाक. इथं बघा हिथं आहेत लेण्या आतमध्ये. हिथं बसलेत संदीप भाऊ. तिथं बसलाय भाऊ. पलीकडे तिथे एक लेणी आहे. झूम करून दाखवतो. त्याच्या कडाने जायचं आहे. पाऊस जर कधी आला आपण कधी जर इकडे फिरायला आलो तर इथं लेण्या आहेत. मुक्काम बी करू शकतो संध्याकाळी. चालायचं ते माकड बघत आहे माझ्याकडं. फिस्कन बिस्कन चला. काय तिथं शिवप्यासला दमान जाऊ फक्त बघत बघत. डेंजर्स आलं काय इकडं. मोबाईल बघत आहे काय. सांगा आता काय. भाऊसाहेब पडोळे गेलात का. भाऊ तू वर जातो थांब ना. मग कॅमेरा घेऊन जा ना माझा. तुझ्याकडे आहे कॅमेरा. हाय हाय भाऊ कॅमेरा आहे तुझ्याकडे. वरून दाखवायचं ना आडवा. ते बघा भाऊसाहेब पुढे गेले. आणि खतरनाक म्हणजे ना डायरेक्ट डोक्यावर जायचं इथं वरती. ह्या पॉईंटला जायचंय पण इथं भाऊ गेलाय. हे बघा आणि त्याच्यानंतर ह्या पायऱ्या. आणि अरे तुला आलोच नव्हतो काय बी होतो. खतरनाक खालची दिसते का दरी बी. एकदा दरी बी दाखव खालची. पायरी लई लहान आहे. बुट घालून गेला तुला. छोटा आहे खरं. फिदल यायला लागले पाहतात त्यांचा. सचिन दादा येत आहेत. हा तरी त्यांचा जंगी सत्कार करावा. तुम्ही गेलात म्हणून मी जातोय नाही माझी एकट्याची तर नसते. खाली काय ते जमता खूप रिक्स आहे. इथं पण एक खाची खाली ती आली त्यांना दाखव एकदा तसं झूम करून दाखव. बघा इकडं लेडीज पण यायला लागल्यात. काही लेडीज आल्या त्या. काही लेडीज चालल्यात काही यायला लागल्यात. तर इतकं डेंजर आहे. जागेवर पाहिजे मला तर दाखवता आहे ना. इकडं दरी इकडं मच्छिंद्रगड गोरखगड म्हणलं की वर अजून जायचं. किती डेंजर आहे पूर्ण वर. भाऊसाहेब डेंजर आहे. लई डेंजर खाली दिसतोय. खूपच डेंजर आहे. म्हणजे हा व्हिडिओ थोडं तुम्हाला काढा. तुम्हाला काढायचं असेल तर काढून घ्या. चांगलं एकदम सीन. पण खाली बघितल्या बी थोडंसं भीती वाटते. खाल्ली तुम्हाला नाही ना वाटत. मग काय अडचण नाही. भीती नाही वाटत म्हणलं काही विषय नाही. कसं यावं लागत आहे कसरत. डायरेक्ट दरी खाली. डायरेक्ट चक्कर आले नव्हते. चक्कर आले नाही. दरी बघून खाली झाड कशी दरी आहे. बिथाडाच्या कोपऱ्याला कॅमेरा घेतला बरं वाटतंय. खाली दाखवायचं सोपं नाही. खाली पाहिलं की ना मनात असं धडकी भरती. धडकी आवाज पूर्ण गेलाय. बघा आता दादा येते खाली. डायरेक्ट हात पण जाईना. बघा इकडल्या साईडला का हे एकदम झाड. डायरेक्ट खाली दरीत. रिक्स पॅच गोरखगड देहेरी. गाडी लावलेली जागा ह्या साईडनी. तुम्ही ब्लॉगर आहेत का? असतो आहे तसं आमच्या युट्यूबवर.
पण असं काही नाही, पण आपल्या आठवणी पण आपल्याला बी ते मच्छिंद्रनाथ गड आहे, पण त्याला जाता येत नाही. नुसतं असं नाव दिलेलं आहे मच्छिंद्रगड आणि गोरक्षनाथगड. नाही वाट नाही का? नाही वाट नाही आहे, नुसतं टिळणी आहे, रोड नाही. पण असं म्हणतात, मी बी असं व्हिडिओमध्येच ऐकलंय. म्हणजे डायरेक्ट फायनली आता वरती आलोत. झेंडा दिसलाय एकदम, इतकं ह्यानी आलोत म्हणजे भेद. पण आवाज सगळा गेलाय, बोलायची डेअरिंग सुद्धा नाही राहिली. आता उतरताना अजून डेंजर वाटन. पण भरपूर लेडीज आलेल्या आहेत. भरपूर लेडीज आल्यामुळं आपली बी डेअरिंग थोडी वाढली. जर ताई लोक येत असेल तर आपण का नाही येणार. ते येत होत्या मग आपण पण आलोच. नाही तर एकटं किंवा दोघं जणांचं काम नाही येण्याचं, ग्रुप महत्वाचा आहे. गडापाशी आलोत, म्हणजे गडावर सेंटरला हिथं आहे महादेवाची पिंड आणि गोरक्षनाथाचं मंदिर असं म्हणते. सर्वजण आलेत. तर एक लहान मुलगा पण बघा किती 8 वर्षाचा आहे असं म्हणतात, 8-10 वर्षाचा, तो पण आलाय. तर इकडच्या साईडला बघा कशी असं झेंडा आहे. आणि इकडच्या साईडला भीमाशंकरच्या पलीकडे जायसाठी म्हणजे सह्याद्रीचा डोंगर आहे, खूप मोठा आहे, कॅमेऱ्यात दिसू शकत नाही. खाली जर बघायला गेलं तर कशी अशी खोलदरी आहे. कॅमेऱ्यात जरी ते वाटत असेल तर खूप खोल आहे. तर कॅमेरासुद्धा इथं काम करू शकत नाही, इतकं दुःख पडलं आहे. आणि डोंगर बघा, सगळं जंगल, भीमाशंकरचं जंगल आहे. आणि इतका मोठा डोंगर आहे, कॅमेऱ्यात बसतच नाही. आणि नुसतं दुकान ऊन आहे त्या साईडला. एकदाच चालत वर, खूप छान वाटलं, एकच नंबर मच्छिंद्रगड. त्यांच्याकडे जाऊ आणि आता खाली उतरायचं बघू. भरपूर वेळ झालाय, वर आलोत. अजून काय दाखवता आलं तर दाखवतो. गाव कुठे आहे? इकडे वाटतं. पायवाटेने आपण असं झालो का, त्या टिळणीपासून खाली आलो असतो. त्या पायवाटेने आलो आपण. हा, किती वर्षाचे हो? 8. ट्रेंड केला आता काय घाबरत नाही, नजरच एकदम हे झाली म्हणायचं. भैरवगडला त्याने स्वतःच रॅपलिंग केलं असं ना. 8 वर्षात करू शकतो म्हणल्याच्या नंतर काय नाही. आणि भैरवगड केला म्हणजे कोणचा बी करू शकतो तो. लेंगाना रॅपलिंग केलं त्याने. टेन्शन नाही घ्यायचं, आपण दोघं उतरायचं आता. शूटिंग काढायची वरून माझी, खतरनाक. सगळे येऊ शकतात, डेअरिंग केली तर सगळे येणार. चला कधी उतरायचं मी तिथं फोटो काढून, अजून फोटो काढून. चला फायनल शेवट आलात. 3 टप्पे पार केले. चला आपली तर डेअरिंग आहे. डेअरिंग वाढली फितलची. का वाढते माहिती का? माझ्या तुझ्यामुळे नाही वाढत. मग ह्या ताई लोकांना बघून डेअरिंग वाढली. मी येत नव्हतो वर. किती जण आले वर पाहिलं ना. मलाच नाव उठवले असते पुन्हा. आता पहिले येत नव्हते रे. लय डेंजर व्हिडिओ मध्ये बघत होतो. मला जाणच नको आपल्याला वर्षाच्या. पण एवढे जण येतात, मग आता काय वाटत नाही. असं एकटा आल्यावर येतं ना माणूस. भाऊ दमानिया, भाऊसाहेब पडोळे यायला लागलेत. आमची जिम्मेदारी आहे, तुम्हाला आणलंय आम्ही जपून. सावकाश एकदम, काहीच गडबड नाही आपल्याला, कुठे लढायला नाही जायचं. हे जर कुणी लवकर गेलं तर शूटिंग काढून थांबणार टोचन होय. ते बघ कसं घाबरत. बूट काढ त्याची, बघ कसा चाला. हळू पार खाली बघून फाटती. पार भेटतोय खाली दरी. आणि जायची का तुला? जा हळूच. पडशील ना का तू. काऊन रतारा देतो? लय पोर रिक्स घेत येत. लय जपून आणावं लागते, जपून यावं लागतं. सोडू का? सावकाचा ती बुट काढ. तुम्हाला सांगतो आपली जिम्मेदारी असती. प्रत्येक जणाला आणलंय. आणि तू पुढे बघून जाऊ नको. लय शायनिंग हाणतो तू. तुझं तियार काढलं तर खाली डायरेक्ट दरी. बाबा तुझ्या हातापाया पडतो. बसून जा. संदीप भाऊ गेला घाबरत. सर्वजण ताई लोक आलेत म्हणून हे पण आलेत. लय नाटकं करतात. पण दमान जाऊन हा, त्यांना बघून आलेत. आणि आपल्याला पण डेअरिंग भेटली. आणि आपल्या चॅनलला सगळ्या ताई लोकांनी सपोर्ट केल्यामुळे आपला चॅनल चालू आहे. नाही तर आपलं अवघड झालं असतंय लय. तर भाऊसाहेब टाटा करा. तर हे बघा खाली दरी आहे.
पुढे गेली, इकडे दरी आहे, भाऊसाहेब उतारलीत, मी हित आहे आणि चालली तर खाली बघा डायरेक्ट दरीत. सावकाश जा, काळजी घ्या, आनंदाने घरी जायचं आहे आपल्याला. तर बघा आपला चॅनल कसा आहे, चॅनलवरती व्हिडिओ आलाय. असे व्हिडिओ जर कधी बघायचे असले तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा टपकन आणि बेल घंटीला क्लिक करा, म्हणजे पुढचे व्हिडिओ आले की तुम्हाला बघता येतील. तर मी खूप प्रयत्न करतोय चांगले व्हिडिओ बनवायचा तुमच्यासाठी. इतकी दरी असून रिक्षा असून सुद्धा मी तुम्हाला दाखवायचा प्रयत्न करतोय. आपला चॅनल नवीन आहे, 100% लाईक करा, कमेंट करा. पायऱ्या कट रिक्स पायऱ्या टाकी ना. काय उतरायचंय, मलाच उतरायचं. हाय सर, काय आणलंय सरने? किती अवघड आहे सीडीने चढायचं. हाय करा, हाय करा डायरेक्ट वरती. ह्योच पॅच अवघड आहे. तर कॅमेऱ्यात पण दिसणार, तर इकून येतात. तर थोडंच दिसतंय दगडापासून, या झाडापासून बरोबर येतात. तर कोणी काय दिसना अजून. तर तिथून पुन्हा एका थोडे जण दिसतात. तर किती लाईन लागली आहे म्हणजे हे असं दरे बघून बोलताच येत नाही, बोलायचा विषयच नाही घेत मी. तर असं टाकाय साईडला इथून रोड आहे. पण गोरखगड हा म्हणजे इथं देहरी गावात आहे, मुरबाड तालुका आहे वाटतंय. म्हणजेच जर आपण अहमदनगर कोणी येत असाल तर माळशेज घाट उतरला की देहरी गावाचं लोकेशन टाकून देहरी गावात येऊ शकतो. आणि तो किल्ला आहे, आज आपण तुम्हाला सर्व दाखवला आहे. तर किल्ला दाखवला आहे सगळा, खूप डेंजर किल्ला होता. पण इथं आपल्याला सपोर्ट आपल्या चॅनलला बी ताई लोकांचा आहे. आणि इथं ताई लोक सगळे वर येत होते. एक ताई इतकी भीती येत होती वर, ती वर चढल्यावर मला थोडंसं बरं वाटलं. मग मी पण त्यांचं बघूनच वर आलो, नाही तर येण्याची डेअरिंग नव्हती. कारण हातपाय थारथार कापतात, इतक्या खोलदाऱ्या आहेत, इतकं जाग्यावर पायऱ्या आहेत आणि असे लटलट कापते. जाग्यावर पायऱ्या असल्यामुळं थोडंसं भीती वाटते. जर एक्सपिरियन्स जर भीती नाही वाटली तर कोणी बी जाऊ शकतं. कोणी खालची दरी बघितली ज्याचे डोळे बिंगतात त्याला अवघड आहे. पण एवढं काय अवघड असं बी नाही समजायचं. लेडीज येतात म्हणल्यावर सर्व मुलं येऊ शकतात, पण थोडा एक्सपिरियन्स पाहिजे आणि आपल्या सुप्तीला पाहिजे किंवा असे ग्रुप पाहिजेत. आता 2-3 ग्रुप होते, रविवार होता, रविवारी ग्रुप असतात सकाळ अंधार पाडल्यापासूनच तर दुपारपर्यंत. तर मग ते ग्रुप असल्यामुळे आम्ही याला काय वाटलं नाही. पुढे काय करतोय तू संदीप? तुला यायचंय का? यायचंय तुला? म्हणजे आम्ही येडे आहेत का? हा, आम्हाला सोडून येतो येताना सगळे कसे विचाराने येतात. तू असा दगा देतो दगा. हा, अरे पडलं जडलं ग्रुपने आलं, एकामेकाची काळजी घेतली पाहिजे. शिवाजी महाराजांचा आणि मनोज जरांगेचा पक्का मावळा आहे. वा, चला चला, आम्हाला असं सोडा पक्का मावळं ना, अशी निम्म्या सोडा आम्हाला. हे सगळं दगडात कोरलंय, कोरीव काम आहे, दगडात कोरून लेणी केलेली आहे. ज्याला यायचं त्यांनी संध्याकाळी यायचं, मुक्काम करायचा, संग खायला घेऊन यायचं, सकाळी हिंडायचं, जायचं असं. चला बस, चला ब्लॉक चालूच आहे आपला. पुढं चालता तुम्ही? चला हळूहळू. हे लेण्यात मुक्कामसाठी चांगले, पण माकडं तारा देतील बरं का, उशाचं बी काढून नेतील. गेले का माकडं? ऊन झालं वाटतंय. चला. तोय बहुले येतोय कशाच येऊ नाटकं करतोय तो. तर तेवढा स्टेप थोडासा तिथं जड आहे, ते बसलेत ना पुरं तिथं, आणि खालचं एक, आणि ते काय सोपं, आपण टपकन उतरू. संदीप भाऊ आणि भाऊ पाटील भाऊ, ते संदीप भाऊ येतं आणि हे भाऊसाहेब येत, त्यामुळे दोघांच्या सारखेच नाव वाटते भाऊ. एवढा एक पॅच अवघड, एवढंच थोडंसं, आणि खालच्याची म्हणजे 2 थर झाली, तिसरा सोपा आहे. चुकून येतात मी पळू नको ना तू, माझी फाटते ना. अरे
किंवा आड्याला पाय यांच्या हाताकडे मांडा आधी. ही सुद्धा येऊ शकत नाही 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 काय नाही अडचण, सोपं आहे इकडून. इकडून सोपं आहे का? वरची गिरी पातातली त्याला ती दुसरी दाराला जात वरती. चालायचं तुम्ही जायचं त्यांची 15,000 दिली तुम्ही थांबा माग. हो नाही इथं एक जण जा. आम्ही ठरवलं लाडक्या बहिणीला शेप न्यायचं.